नमस्कार मित्रांनो, हे बघा आज मी तुम्हाला गाडीचे गिअर अप शिफ्ट कसे करायचे आणि डाऊन शिफ्ट कसे करायचे याच्याविषयी माहिती सांगणार आहे। तर हे बघा, कुठल्याही गाडीची जी ही गिअर लिव्हरची नोब असते तिच्यावर गिअर दर्शवलेले असतात, त्यानुसार तुम्हाला गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट करायचे। कधी कधी कोणत्या गाडीचा रिवर्स पुढे असतो, काही गाड्यांचा रिवर्स हा हे नोबवर उचलून मग पुढे टाकावा लागतो। तर अशा प्रकारे प्रत्येक गाडीचे गिअर वेगवेगळे असते। कोणत्या गाडीचा रिवर्सच्या जागेवर 6वा गिअर असतो। आता कियाची सोनेट गाडी तिला 6 गिअर आहेत, म्हणजे प्लस रिवर्स धरून 7 आहेत। तर असे प्रत्येक गाडीच्या गिअर नोबवर हे दर्शवलेले असतात, गाडीचे गिअर किती आहेत आणि कसे आहेत आणि कोणत्या दिशेने आहेत हे दर्शवलेले असते। म्हणून तुम्हाला सर्वप्रथम गिअरची लिव्हरची जी नोब आहे त्याच्यावर लक्ष द्यायचे। तर ह्या गाडीचे गिअर सांगतो मी तुम्हाला। तर हे बघा, काय करायचं, सर्वप्रथम गाडीचं गिअर शिफ्टिंग करताना तुम्हाला क्लच दाबणं हे कंपल्सरी आहे। तर तुम्हाला गाडीचा कुठलाही गिअर शिफ्ट करणार त्यावेळेस तुम्हाला पूर्ण क्लच दाबायचा आहे आणि मगच तुम्हाला गिअर अप शिफ्ट किंवा डाऊन शिफ्ट करायचा आहे। तर हे बघा, काय करायचं, हे गिअर लिव्हर जर मागे असलं तर हे मध्यभागी आणायचं, किंवा पुढे पण असलं ते मध्यभागी आणायचं। म्हणजे गिअर लिव्हरचा तुम्हाला न्यूट्रल करताना, म्हणजे गाडीचं गिअर लिव्हर न्यूट्रल करताना तुम्हाला ते सेंटरमध्ये आणायचे, म्हणजे मध्यभागी आणायचे। कारण की गिअर हे कधीही पुढे आणि मागे असतात आणि मध्यभागी न्यूट्रल असतो। तर हे बघा, तुम्हाला आता ह्या गाडीचे गिअर दाखवतो। हे बघा, ह्या प्रकारे आम्ही हे इथं गिअर दर्शवलेले आहेत। तर हे बघा, ह्या गाडीचे गिअर तुम्हाला मी सांगतो। तर पहिले मी गाडीच्या गिअर लिव्हर न्यूट्रलमध्ये आणतो, म्हणजे सेंटरला करून घेतो हे गिअर लिव्हर। त्याच्यानंतर फर्स्ट गिअर टाकताना हे बघा, लेफ्ट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने हे गिअर लिव्हर नेलं, म्हणजे हा फर्स्ट गिअर होतो। सेकंड गिअर टाकताना तुम्हाला हे गिअर लिव्हर असं ह्या साईडलाच प्रेस करून, लेफ्ट साईडलाच प्रेस करून सरळ मागे ओढून घ्यायचे, हा सेकंड गिअर होतो। त्याच्यानंतर थर्ड गिअर टाकताना हे गिअर लिव्हर तुम्हाला काही सेकंद न्यूट्रलमध्ये आणायचे, म्हणजे एकच सेकंद न्यूट्रलमध्ये आणायचे आणि तिथून सरळ पुढच्या दिशेने न्यायचे। म्हणजे न्यूट्रल हा थर्ड आणि फोर्थ गिअरच्या मध्यभागी असतो। त्याच्यानंतर फोर्थ गिअर टाकताना तुम्हाला परत हे गिअर लिव्हर 1 सेकंद न्यूट्रलमध्ये आणायचे आणि सरळ ओढून घ्यायचे, हा फोर्थ गिअर होतो। नंतर फिफ्थ गिअर टाकताना तुम्हाला न्यूट्रलमध्ये यायचे आणि राईट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने गिअर लिव्हर न्यायचे, हा फिफ्थ गिअर होतो। त्याच्यानंतर आता हे आपण गिअर वाढवले 1 ते 5। आता आपण म्हणजे फर्स्ट तर फिफ्थ गिअर आपण अप शिफ्ट केले, आता आपल्याला डाऊन शिफ्ट करायचे आहेत। तर हे बघा, आपण आता गिअर कमी करणार आहेत, म्हणजे 5 ते 1। तर हे बघा, आता गाडी फिफ्थ गिअरमध्ये म्हणजे 5व्या गिअरमध्ये, तर आपल्याला हे गिअर लिव्हर पहिलेच न्यूट्रलमध्ये आणायचे आणि मी तुम्हाला सांगितलंय न्यूट्रल हा फोर्थ आणि थर्ड गिअरच्या मध्यभागी आहे। तर आता न्यूट्रलमध्ये आलं गाडी, नंतर हा गिअर लिव्हर फिफ्थमधून मी न्यूट्रलमध्ये आणला, आता सरळ मागे ओढणार, हा फोर्थ गिअर होणार। नंतर गिअर लिव्हर मी परत न्यूट्रलमध्ये आणणार थर्ड गिअर शिफ्ट करण्यासाठी आणि हे पुढच्या दिशेने नेणार। नंतर सेकंड गिअर टाकताना मी 1 सेकंद न्यूट्रलमध्ये येणार आहे, गिअर लिव्हर आणणार आणि लेफ्ट साईड प्रेस करून मागे ओढून घेणार। नंतर फर्स्ट गिअर टाकताना मी हे गिअर लिव्हर लेफ्ट साईड प्रेस करूनच सरळ पुढे च्या दिशेने नेणार, हा फर्स्ट गिअर होतो। त्याच्यानंतर ह्या गाडीचा रिवर्स जर तुम्हाला टाकायचा आहे तर हे गिअर लिव्हर न्यूट्रलमध्ये करायचं आणि राईट साईड प्रेस करून मागे ओढून घ्यायचं। तर इतक्या सोप्या पद्धतीत हे गिअर अप शिफ्ट आणि डाऊन शिफ्ट होतात। त्याच्यानंतर काही लोक काय चुकी करतात, ते म्हणतात आम्हाला गिअरच जमत नाही, आम्ही सेकंड गिअर टाकायला जातो चौथा पडतो। तर त्याचं कारण हे बघा, ते पहिला गिअर तर टाकता आणि सेकंड गिअर टाकताना ते सरळ ओढून घेतात। तर तुम्ही जर फर्स्ट गिअरमधून सरळ ओढून घेतलं लेफ्ट साईड प्रेस न करता, तर चौथा होतो। त्याच्यानंतर काही लोक म्हणतात आम्ही 5वा टाकायला जातो आणि थर्ड गिअर पडतो। तर हे बघा, तुम्हाला गिअर लिव्हर न्यूट्रल करून राईट साईड प्रेस करायचे आणि मग 5वा गिअर पडत असतो। लोक काय करता, सेकंडमधून थर्ड मारायला जाता, डायरेक्ट असं करून देता, हा 5वा गिअर पडतो। त्याच्यानंतर ते फोर्थ गिअरमधून 5वा गिअर टाकताना ते म्हणता आमचा थर्ड गिअर पडतो, 5वा गिअर पडत नाही। तर त्यावेळेस ते काय करता, हे सरळ गिअर लिव्हर असं करता, तर तो 3रा गिअर होतो। तुम्हाला 5वा गिअर टाकताना राईट साईड पूर्ण, म्हणजे गाडीचं गिअर लिव्हर न्यूट्रलला पाहिजे आणि राईट साईड पूर्ण प्रेस होईल आणि पुढे जाईन, त्याच वेळेस फिफ्थ गिअर पडणार, म्हणजे 5वा गिअर पडणार। तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने गिअर टाकणार तर गिअर चुकणारच आहे। म्हणून तुम्हाला गाडी न्यूट्रलमध्ये 1 सेकंद देऊन तिथून गिअरची दिशा तुम्हाला ओळखायची आणि त्या दिशेला तो गिअर न्यायचा आहे, तरच तो योग्य गिअर शिफ्ट होणार। धन्यवाद।